काल 5:30 वाजता जो राजगृहावर जो काही प्रकार झाला, राजगृहात तोडफोड झाली, जे काही समाजकंटकांनी जे नको ते प्रकार केले, आम्हाला या गृहमंत्र्यांना व कमिशनरला एवढंच विचारायचं आहे की ज्या राजगृहातून समतेची बीजे रोवली गेली, ज्या राजगृहातून संविधान निर्माण झालं, ज्या राजगृहातून लोकशाही निर्माण झाली, त्या राजगृहातच ही तोडफोड होते आणि अजूनपर्यंत गेले 50 वर्ष झाले राजगृहाला गृहमंत्र्यांनी किंवा जेवढे सरकार आले अजून राजगृहाला स्वतंत्रपणे संरक्षण का नाही. आमची एवढीच मागणी आहे की राजगृहाला गृहमंत्र्यांनी संरक्षण द्यावं व ते कायमस्वरूपी द्यावं, कारण ते राजगृह नाही, ते पुस्तक संग्रहालय आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण व्हावं. त्या राजगृहातून बहुजन वर्गाचा किंवा अलुतेदार बलुतेदार वर्गांचा विकास झालेला आहे आणि जर 48 तासात गृहमंत्र्यांनी ह्या आरोपीला अटक केलं नाही तर रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल. केसेस आम्हाला खूप माहिती आहेत, केसेस नाही असा काही प्रकार नाही. आम्हाला बाळासाहेबांचा आदेश नाही म्हणून आम्ही गप्प बसलोय. ज्या दिवशी आदेश येईल त्या दिवशी आम्ही गृहमंत्र्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.